नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, जशी लोकसभेचं इलेक्शन किंवा लोकसभेची निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला तापलेलं दिसेल. म्हणजे जवळजवळ 18-19 महिन्यापूर्वी शिवसेनेचे 2 तुकडे झाले. एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी, न्यायालयीन प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रिया आपण बघितल्या. अजून शिवसेनेच्या आमदारांचा जो काही 16 लोकांचा अपात्रतेचा निर्णय, तो सुद्धा अध्यक्षांकडे पेंडिंग आहे. त्याचं जे 5-6 महिन्यापूर्वी जे काही अजित पवार पण आपला एक 40 आमदारांचा गट राष्ट्रवादीतून काढून जे सरकारमध्ये सामील झाले, त्यांचा पण अध्यक्षांकडे अजून मुद्दा पेंडिंग आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. बऱ्यापैकी अजित पवारांवर लोकांचा विश्वास पटताना आता दिसतोय. असं वाटत होतं की अजित पवार परत राष्ट्रवादीत जातील. राष्ट्रवादीची ही गडबड काही दिवस जी काही लोकांना पटत नव्हती की अजित पवार इतका मोठा निर्णय जेव्हा घेतील त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण असेल. पण आता हे जवळजवळ राष्ट्रवादी एकत्र होण्याचा प्रश्न आता राहिला नाही आणि यांच्यामध्ये जी काही टीका टिप्पणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः अजित पवार हे सुद्धा मोठ्या साहेबांबद्दल म्हणजे शरद पवारांबद्दल काही बोलत नव्हते. पण आज रोज शरद पवारांवर अतिशय घाणाघाती आरोप सुद्धा अजित पवार आता आपण करताना पाहतोय. अजित पवार रोज शरद पवारांना उघडं करताना पाहतोय. आणि अजित पवारांवर सुद्धा जे काही राष्ट्रवादी शिल्लक पार्टीमध्ये असलेले जे काही नेते असतील, मग सुप्रियाताई सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, किंवा जे खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, रोहितदादा पवार, असे जे काही शिल्लक आहे किंवा तो जो कुणबा आहे त्यांचा परिवारवाद आहे, हे लोक सुद्धा अजित पवारांवर आता टीका करताना आपण पाहतोय. आणि एकदम सडकून टीका आपण करताना पाहतोय. काही टीका जिव्हारी लागण्यासारख्या सुद्धा असतात. पण आता मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी आपण जे काही बारामतीमध्ये एक कुस्तीचा कार्यक्रम, कुस्तीचा आखाडा आपण बघितला असेल. या कुस्तीच्या आखाड्यामध्ये जे काही बारामतीमध्ये हा कार्यक्रम भरवला गेला, हा कोणी भरवला गेला होता हे सांगणं सुद्धा आपल्याला आद्य कर्तव्य आपलं. तर हा कार्यक्रम भरवला होता अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार, जे पुण्याला त्यांचा बिझनेस आहे, ते काही जास्त राजकारणात नाही. आणि त्यांचा मुलगा जो काही युगेंद्र पवार, हा सुद्धा पुण्यामध्ये बिझनेस करतो, व्यावसायिक आहे. आणि त्याने बारामतीमध्ये कुस्तीचा एक कार्यक्रम मोठा धरला होता. आणि बारामतीमध्ये शरद पवार आणि युगेंद्र पवार या 2च लोकांचे फोटो आणि कुस्तीच्या कार्यक्रमाची काही जाहिरात असेल असा हे जे पोस्टरबाजी आपण बघितली, तर याच्यावर आपल्याला भाष्य करायचे. आता इतक्या दिवस युगेंद्र पवारांचं कधी कुणी नाव पण ऐकलं नसेल, ते कधी राजकारणात पण दिसले नाही. पण जे काही 4-5 दिवसात ते एकदम जे काही प्रकाशात आले, राजकारणात आले किंवा पोस्टरबाजी झाली, त्यांनी कुस्तीचा कार्यक्रम ठेवला. पाठीमागच्या पिरियडमध्ये जे काही स्वतः अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार, आता त्यांची परिस्थिती आपण वेगळी सांगायची काही गरज नाही. त्यांना माढ्यामधून लढायचं होतं. पण माढ्यामधून जी काही सुरक्षित सीट राष्ट्रवादीची मानायला काही हरकत नाही. पण शरद पवारांना, अजित पवारांच्या मुलाला
ही सुरक्षित सीट द्यायची नव्हती. आणि मग फक्त पार्थ पवारला पाडायचं म्हणून जी काही मावळची जागा अजित पवारांना किंवा पार्थ पवारांना देऊन तिथं सपाटून 2.25 लाखाच्या वरती जो पराभव करण्यात आला, तो पण अजित पवार अजून विसरलेले नाही. आणि त्यातूनच जे 2.5 दिवसाचं सरकार, जे पहाटेचा शपथविधी झाला होता, त्यातूनच झाला होता. नंतर पार्थ पवारांनी मोदींचं कौतुक केलं होतं की जी मोदी रामभूमी जन्मभूमीची जेव्हा सुरुवातीला जे काही भूमिपूजन झालं अयोध्येमध्ये, तेव्हा पार्थ पवारांनी आपल्या लेटर हेडवर पत्र पाठवून मोदींचं कौतुक केलं होतं. आणि 1 लाखाचा चेक सुद्धा पार्थ पवारांनी या भूमिपूजनासाठी पाठवला होता. तर तेव्हा जेव्हा या भूमिपूजनाच्या बाबतीत, कारण शरद पवार हे देव मानत नाही, ते नास्तिक आहेत, ते कुठल्याही देवाला मानत नाही, तेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं होतं की पार्थ पवारांनी, तुम्ही तर देव मानत नाही पण तुमचे नातू पार्थ पवारांनी मोदींचं कौतुक केले, राम जन्मभूमीसाठी 1 लाख रुपयाचा चेक पाठवला. तेव्हा अतिशय चिडून शरद पवारांनी सांगितलं नाही की मी त्याला कवडीची किंमत देत नाही. जर शरद पवार साहेब जेव्हा असं बोलत असतील की मी त्याला कवडीची किंमत देत नाही, जर कवडीची किंमत पार्थ पवारला नसेल तर त्यांना तुम्ही खासदारकीचं तिकीट कसं दिलं? ज्या माणसाला कवडीची किंमत नसेल त्या माणसाला तुम्ही खासदारकीचं तिकीट देतात. आणि जर ते निवडून आले असते तर तुमची आणि त्या कवडीची, म्हणजे नेमकी कवडीला किंमत की तुम्हाला त्या पार्थ पवारला किंमत, असा सुद्धा एक प्रश्न तयार होतो. त्यावर जास्त बोलायचं नाहीये. पण जे काही युगेंद्र पवारांना त्यांनी आता पार्थ पवारांचे चुलत भाऊ जे काही त्यांनी राजकारणात आणलेले शरद पवारांनी, कारण बारामतीमध्ये कुठलाही बोर्ड शरद पवार आणि त्या व्यक्तीचा लावायचा असेल तर शरद पवारांच्या परवानगीशिवाय लावू शकत नाही. त्यामुळं जरी शरद पवार जरी आज असं म्हणत असतील की माझा फोटो लावला, मला कार्यक्रमाला बोलवलं, मी गेलो, पण शरद पवारांचा कुठं फोटो टाकताना शरद पवारांना विचारल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं हा सगळा जो प्रकार आहे, पार्थ पवारला श्रेय द्यायचा आहे, अजित पवारांच्या समोर कदाचित त्याच्या पुतण्यालाच बारामतीमध्ये येणाऱ्या विधानसभेची निवडणूक, लोकसभेची जेव्हा निवडणूक होईल त्यानंतर 6 महिन्यांनीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असते. आणि अजित पवार हे बारामती तालुक्यामधूनच विधानसभा लढवत असतात. त्याच्यामुळं त्यांच्या समोर कोण उभा करायचा, तर घरातलाच माणूस उभा करायचा आणि तो त्यांचा सक्का पुतण्या उभा करायचा. अशी सुद्धा एक खेळी असू शकते. आणि आपण जे काही राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये असलेल्या आमदारांमध्ये जे काही शरद पवारांच्या अगदी जवळचे आमदार म्हणून शरद पवारांचे नातू रोहित दादा पवार यांना आपण नेहमी बघत आलेलो आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये शरद पवारांचे बरोबर असतात आणि बोलतात, पण माध्यमांमध्ये बोलतात, सरकारवर टीका करतात, मोदींवर टीका करतात, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सुद्धा बोलतात. देशातलं परदेशातलं आंतरराष्ट्रीय खूप मला समजतं, याची खूप मला समज आहे, अशा पद्धतीने ते कायम माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देत असतात. आणि एकंदरीत जशा अजित पवारांनी शरद पवारांना धोका दिला किंवा अजित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले, तर उद्या रोहित पवार पण का जाऊ शकत नाही याची सुद्धा शंका शरद पवारांना कदाचित आली असावी. याची शंका सुप्रिया सुळेंना पण आली असावी.
या गोष्टीचाच विचार करून रोहित पवारांचे सुद्धा सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी पंख छाटण्याचं काम चालू केलेले आहे. आता तुम्ही बघा, माध्यमांमध्ये बघा किंवा शरद पवारांच्या सभेंमध्ये बघा, तुम्हाला रोहित पवार कुठेही दिसणार नाही. आता रोहित पवार दिसत नाही, पण योगेंद्र पवार शरद पवारांबरोबर दिसतात आणि माध्यमांमध्ये सुद्धा रोहित पवारांच्या बाईट सुद्धा किंवा प्रतिक्रिया सुद्धा कमी झाल्या आहेत. म्हणजे भविष्य सुद्धा शरद पवारांना कळतं. आता हीच गोष्ट रोहित दादांच्या बाबतीत, की रोहित दादांना शरद पवार किती समजले. शरद पवार समजण्यासाठी किंवा शरद पवारांचा अभ्यास करण्यासाठी अजित पवारांना 61 वर्ष लागले, तेव्हा त्यांना शरद पवार समजले. आणि रोहित दादांना असं वाटत होतं की मी आता आजोबांचा खूप खास आहे, माझ्याशिवाय आजोबांचं आता पान हलत नाही. पण आजोबांनी असे कैक नेते वाट लावलेली आहे त्यांची, कैक नेत्यांचं भविष्य घडवलं आणि कैक नेत्यांना मातीत घातलं, हे रोहित दादांना अजून माहीत नाही. स्वतः शरद पवारांनाच अजून माहीत नाही की शरद पवार काय. सुप्रियाताईंना सुद्धा आपले वडील काय आहे ही गोष्ट माहीत नाही. त्याच्यामुळे शरद पवार हा एक महाराष्ट्रातला फार मोठा ग्रंथ आहे आणि तो किती लोकांनी वाचला तरी तो कधीच संपणार नाही. अशा प्रकारचं शरद पवारांचं ग्रंथासारखं जे काही या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय, त्याच्यामुळं कदाचित शरद पवारांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्यासाठी योगेंद्र पवारांना राजकारणात आणलं असावं. म्हणजे जे आपल्याच बरोबर असलेले रोहित पवार जास्त हवेत आहे, उद्या ते अजित पवारांबरोबर जाऊ शकतात, अजून कुठं जाऊ शकतात. त्यांना पण जाग्यावर आणण्यासाठी की माझ्याकडं तूच बाबा एक नातू नाही, माझ्याकडं युगेंद्र पण आलाय आणि तोय बी अजितचा पुतण्या आलाय, त्याच्यामुळं तू जास्त हवेत उडू नको, तुझ्यासारखाच माझ्याकडं तो पण एक नातू आहे, तू पण व्यवस्थित राहा, त्याला जाग्यावर आणण्यासाठी. आणि अजित पवारांना पण एक संदेश दिला की बाबा तू माझा पुतण्या, तू आता बाजूला गेला पण मी तुझा पुतण्या आणलाय आणि उद्याची निवडणूक तुझ्याच पुतण्याबरोबर तुला लढायची आहे, हे पण लक्षात ठेव. तेव्हा शरद पवार कधी काय करतील, कोणाचं घर फोडतील, कोणाचा गेम करतील, हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाला अजून माहीत नाही. 84 वर्ष वय झालंय, पण शरद पवारांचा अभ्यास त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा आला नाही. हेच आपल्याला यातून सांगायचे. बऱ्याच गोष्टी अजून पिक्चरमध्ये येतील. योगेंद्र पवार निवडणूक लढतील की नाही लढतील हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण ज्या प्रकारे शरद पवारांनी त्यांना ज्या काही कुस्तीच्या माध्यमातून जे काही पिक्चरमध्ये आणले, तर ते उगाचच आणलेलं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला काही गोष्टीची वाट पाहावी लागेल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.